एकच केलंय का? हो सर, दोन केले सर. ते दुसऱ्याचं त्या अजून दिवशीच नाही. केले होते ते तर. ब्लॉगर आणि मीडियम त्या दिवशीच केलं होतं ना, त्याच्या पलीकडे जाऊन 10 करायचे होते, 2 करायचे होते, त्याचं काय झालं? नाहीच केलं नाही का ते? नाही सर, दोन केले सर. गुड. करू नका, असंच करू नका, ओके? काय हरकत नाही. माझं काम आहे सांगणं, तुमचं काम आहे करायचं की नाही करायचं. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या, कसं शोधायचं, काय करायचं, ते कसे वेबसाईट शोधायच्या ऑफिससाठी, वेगवेगळ्या साईट शोधायच्या, त्याच्यातून तुम्हाला लॉग इन करायचंय. किंवा ऑफिस ऍक्टिव्हिटी फक्त 2 वेबसाईट होणार नसती. गेस्ट पोस्टिंग सांगितलं कसं करायचं, पण तुम्ही जर ट्राय नाही केलं तर तुम्हाला कधीच कळणार नाही. ओके. ते तुमचा विषय झाला आता. सेकंड आपण बघितलं लोकल एसी. लोकल एसी ट्राय केलं तुम्ही? हो सर. गुड. आता आपण बघूयात गुगल अनालिटिक्स कसं ॲड करायचं. ओके. यस. तर तुमची साईट राहू द्या चालू, शेअर राहू द्या. पहिल्यांदा काय करणार तुम्ही, तुमच्या वेबसाईटचा बॅकएंड ओपन करून ठेवा. आणि सेकंड म्हणजे तुमचं गुगल अनालिटिक्स. हॅलो लीना. हॅलो. हॅलो लीना. लीना, इथं हा आहात का हॅलो तुम्ही? ऑफ हो पेज ऍक्टिव्हिटी केली कंप्लीट तुम्ही? हो सर, केली मी 2-3 याच्यामध्ये हे करून पाहिलं, लॉग इन केलं तर ते झालं. आणि दुसऱ्या मेल आय डी पण मी लॉग इन करून पाहिलं, म्हणजे अकाउंट क्रिएट करून दुसरं. तीनच त्याच्यावरती ओपन केलं का? तीनच साईटवरती? काय सर? तीनच साईटवरती ओपन करून बघितलं का तुम्ही? हो, ब्लॉगर बा मीडियम आणि अजून एक आहे. तुम्हाला बाकीच्या साईट कॅटेगरीत दुसरं लॉग इन करायचं होतं, ते ते कधी करणार? SBM सर ते पण साईटवरती करून दोन टाकेन. तीन, किंवा ब्लॉगवरती तीन, त्याच्यानंतर परत अजून PDF वरती 3 साईट, असं करायचं होतं. एकाच साईटवरती 3 नव्हतं करायचं, म्हणजे एकाच ब्लॉगवरती 3 नव्हतं करायचं फक्त. आणि ते हम्म. एका दिवसाचं काम आहे का? त्याला एवढा वेळ लागायची गरज नसायला पाहिजे होती खरं सांगा. 2-3 दिवसाला तुम्ही तेच करताय. करून टाकेल सर मी ते. तर मला तुमच्याकडून अपेक्षा आहे तुम्ही करून टाकाल लगेच लगेच तुमचा वर्क टास्क. आणि परत एकदा सुटल्याच्या नंतर परत तुम्ही करत नाहीत, माहिती आहे का? नाही नाही, करून टाकेल सर, नक्की करून टाकेल. संडे पर्यंत नक्की करून टाकेल. ऍक्च्युली काय होत आहे ना, थोडं काम वाढलंय माझं, त्याच्यामुळे सगळं ते मॅनेज करता करता हे होत आहे. तुम्ही कुठे पण जॉब ते करताय? काम आहे माझं, तर ते करावंच लागेल. तर ते मी करून टाकेल सर संडे पर्यंत. कुठे जॉब करता तुम्ही? काय सर? जॉब कुठे करता तुम्ही? सर मी जैन टेक्नो वेब मध्ये करत होती. हं, तर आता करत होती मी, ते जॉब स्विच केलेला आहे आता. हं. कुठे हा, गेले? त्याच्या कुठे स्विच केला? जैन टेक्नो वेब म्हणून तिथे होतं स्विच कंपनी. केलाय? हो, स्विच केलं मी त्याच्या. बरं बरं. तिथे काय केलं, डिजिटल मार्केटिंगचं? हो, डिजिटल मार्केटिंगचं केलं होतं मी, SEO केली तिथे. हां, हम्म. आता स्विच केला म्हणतात ना तुम्ही. स्विच केला म्हणजे तुम्ही हो दुसरीकडे हो. जॉईन केलंय ना? नाही नाही नाही, अजून करायचंय. आता दिवाळीनंतर मी ट्राय करेन, म्हणजे आपल्या तिथून. तर ते त्याच्यानंतर जॉब, कारण की सगळं मॅनेज नव्हतं होत sir. ते म्हणजे खूपच हे होतं हेक्टिक मला. जॉब बरं आणि बरं. वगैरे आणि घरचे काम वगैरे सगळं. लहान मुलगी पण आहे मला, त्याच्यामुळे हं, तसे हं, खूप होतं. हं. म्हणून तर सोडलं मी. ओके. ठीक आहे, हम्म. आपण आज गुगल अनालिटिक्स बघणार आहोत. गुगल हो. अनालिटिक्स कसं इंटिग्रेट करायचं आहे. हम्म. जयंत, तुम्ही स्क्रीन शेअर करा. जयंत, स्क्रीन शेअर करा तुम्ही तुमची. हॅलो जयंत. जयंत, पुन्हा गायब झालात का तुम्ही? जयंत, हॅलो. कुठे जातात केसात? जयंत. जयंत, हॅलो. हॅलो जयंत.
हॅलो जयंत, हॅलो. आर यू देअर? जयंत. जयंत आत्ता होता बरं का. कुठे काय झालं? तुमची स्क्रीन आहे, शेअर करू शकता तुम्ही, लीना? ऍक्च्युली मी मोबाईलवरून कनेक्ट केलाय. मी लॅपटॉपवरून आली होती, पण लाईट गेली तर मग मला मोबाईलवरून कनेक्ट करावं लागलं. हम्म. हम्म. तर तुमच्या ह्याच्यात मला इन्स्टॉल करायचं आहे ते, तर मी माझं तर शेअर करून काय फायदा नाही. कारण की तुमचं ईमेल लागणार, तुमचं लॉग इन लागणार, तुमची साईट लागणार त्याच्यामध्ये. हम्म. 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 जयंत, तुम्ही हम्म. आहात का? ऐकू येत नाही तुम्हाला आवाज? जयंत. जयंत कुठे गायब झाला की? जयंत, हॅलो हॅलो जयंत. जयंत, तुम्ही जोपर्यंत म्यूट करणार नाहीत, अनम्यूट करणार, तोपर्यंत असंच थांबावं लागणार मग आपल्याला. हम्म. ग्रुपवरच मेसेज टाकावं लागेल मला. हम्म. जयंत, सोहानी. सोहनी, जयंत. काय करायचं लीना आता? जोपर्यंत तुमच्याकडून तुमचं स्क्रीन शेअर होत नाही, तोपर्यंत मी तुम्हाला कसं सांगू की कसं ऍड हम्म. करायचं ते? तुम्ही तर मी मोबाईलवरून झाला, केले ते गायब झालेत. पण तुम्ही काम कम्प्लीट करत नाहीत, कसं असं कसं जमल बरं? खूपच लाईटली घेताय तुम्ही या सगळ्या गोष्टी. तुम्ही नेहमी अप टू डेट असता लीना, आणि तुम्ही आज छोट्या गोष्टीसाठी तुम्ही वेबसाईट डिझाईन, कारण की तुमच्या एसईओ मध्ये मेन आहे ऑन पेज एसईओ आणि ऑफ पेज एसईओ. त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी हम्म. डिपेंडन्स आहेत. तुम्ही त्या मेन गोष्टीला जर लाईटली घेतलं तर मग कसं जमेल? 2 ते 3 दिवस तर झाले करून आपल्याला ऑफ पेज कसं करायचं ते सांगू. ऍक्च्युअली सर मी काल बाहेर पण होती, तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. मी मोबाईलवरून वर्क म्हणजे मोबाईलवरून जॉईन झाली होती काल, आणि मी रात्री 9ला आली घरी, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. हं. हम्म. तुम्ही कुठे पण असं काही प्रॉब्लेम नाही, पण ते 1-2 तास संध्याकाळी दिवसाचे तुम्ही द्यायलाच पाहिजे ना. हम्म. जयंत. जयंत कुठे गेल्यावर? जयंत मी काय म्यूट करून काय गायब झालं का? आत्ता स्क्रीन शेअर केली, आत्ता सगळं दाखवलं जयंतने. हम्म. हम्म. जर मेसेज टाकला तुम्ही ग्रुपमध्ये. टाकलाय की ग्रुपमध्ये टाकलाय, चॅटवरती टाकलाय. हम्म. सर तुम्ही एखाद्या जणांचं समजून सांगू शकता, म्हणजे तुमच्याकडूनच. त्यांनी काहीच त्याच्याने होणार खूप. नाही, कारण परत तुम्हाला ते समजणार नाही, तुम्ही म्हणलं की कसं करायचं. हम्म. तुम्हाला गुगल अनालिटिक्स पहिल्यांदा ओपन करायचं. हम्म. गेट स्टार्टेड करायचं. तुमचं अकाउंटचं नाव जे काही असेल ते टाकायचं त्यामध्ये. हे सगळ्या गोष्टी चेक करायच्या आणि नेक्स्ट करायचं. इथे पण सेम.
तुमचं जे काही वेबसाईट आहे त्याचं नाव टाकून द्या. ते इंडिया करा. डॉलर रुपीज करा. इंडियन रुपीज. तुमचा बिझनेस कोणता आहे? सॉरी. बिझनेस कॅटेगरी कोणती आहे? नेक्स्ट. त्याच्यामध्ये तुमचा हे काय, मोठं काय, लीड जनरेशन चेक करा, तुम्हाला सेल्स ड्राईव्ह करायचं आहे, वेब ट्रॅफिक बघायचे आहे तुम्हाला, युजरची एंगेजमेंट बघायची आहे. अदरला जर तुम्ही सिलेक्ट केलं तर तुमचे सगळं निघून जाईल. तुम्हाला स्वतःहून लिहावं लागेल की तुम्हाला काय काय तुमचे गुगल अनालिटिक्समध्ये तुम्हाला काय काय मेजरमेंट पाहिजेत तुमच्या वेबसाईटचे. तर मी सध्या हे सगळे ॲड करतो आणि क्रिएट करतो. त्याच्यानंतर बघा तुम्हाला प्रत्येक बॉक्स येईल. त्याच्यामुळे तुम्हाला करायचं आहे, थोडंसं स्क्रोल डाऊन करायला. ते पण एक असेल, सिलेक्ट करा. त्याच्यानंतर परत याला पण थोडं स्क्रोल डाऊन करा आणि इथे पण सिलेक्ट करा, ॲक्सेप्ट करा. वेब सिलेक्ट करा. त्यानंतर तुमची साईट तुम्हाला ॲड करायची. ही साईट तुम्हाला कुठे ॲड करायची आहे? इथे. त्याच्यामध्ये HTTPS नाही पाहिजे कारण तो ऑलरेडी इथे दिलेला आहे. फक्त साईटचं नावापासून घ्यायचं. परत तुमच्या वेबसाईटचं नाव तुम्हाला टाकायचं आहे आणि क्रिएट अँड कंटिन्यू करायचं. हे केल्यानंतर तुम्हाला तुमचा आय डी दिसतं, तुम्हाला तुमचं नाव दिसतं काही कंपनीचं, आणि इथे एक ॲरो दिसतं. ॲरोवरती क्लिक केलं तुम्ही. ओके. कोणता ॲरो? हे बघा. हा ॲरो यामध्ये सिलेक्ट करा. तुम्हाला अशा प्रकारे एक विंडो ओपन होईल. त्या विंडोमध्ये तुम्हाला दिसेल व्ह्यू टॅग इन्स्ट्रक्शन, नो डेटा रिसीव. ह्याच्या परत ॲरोवरती जा आणि क्लिक करा. क्लिक केल्यानंतर परत एक तुम्हाला ऑप्शन ओपन होईल. ते बघा, इथे हे एक ऑप्शन आहे तुम्हाला. हे सेकंड आहे इन्स्टॉल मॅन्युअली. इन्स्टॉल मॅन्युअलीला तुम्हाला इथं कोड दिसतोय. हा कोड फक्त तुम्हाला इथून कॉपी करायचा आहे. कॉपी करून काय करणार तुम्ही, तुमच्या वेबसाईटमध्ये जाणार तुम्ही. ओके. वेबसाईटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कुठे जायचं आहे, अपीअरन्समध्ये जायचं आहे, थीम एडिटरमध्ये जायचं आहे. थीम एडिटरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे राईट साईडला बॉक्स दिसेल. या बॉक्समध्ये तुम्हाला header.php मध्ये क्लिक करायचं आहे. header.php मध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल 20 नंबरला एक हेड आहे. ओके. हा इथून चालू होतो, इथून. आणि 33 नंबरला एक हेड आहे. हा हा इथे क्लोज होतो. इथून चालू होतो आणि इथे क्लोज होतो. तो जिथे क्लोज होतोय 33ला एकदम अटॅच कर्सर दिसतोय माझा. ओके. त्या कर्सरला तुम्हाला तुमचा कोड असा पेस्ट करायचा आहे. ओके. तुमचा कोड ऑटोमॅटिक पेस्ट झालेला आहे. तुम्ही पेस्ट केल्यानंतर एक्झॅक्टली अटॅचमध्ये जिथे हे तुमचा हेड क्लोज होतो. ओके. हा तुमचा कोड इथे पेस्ट झाला. तुम्हाला ते काय करायचं आहे, अपडेट फाईल करायचं आहे, जो की मी इथं करणार नाही. ओके. तो तुम्हाला करायचा आहे.
अपडेट फाईल केल्यानंतर तुम्हाला इथे यायचं आहे आणि इथे टेस्ट करायचं आहे की तुमची फाईल अपडेट झाली की नाही झाली. हे टेस्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, बॅक यायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे, कंटिन्यू टू होम. ओके. कंटिन्यू टू होम केल्यानंतर तुम्हाला तुमचं असं एक पेज ओपन होईल. त्याच्यामध्ये थोड्या वेळानंतर तुम्हाला 10-20 मिनिटानंतर तुमच्या साईटवर ज्या ज्या तुम्ही ॲक्टिव्हिटी कराल, तुम्ही सोशल मीडियावरती जर तुमची जर साईट पोस्ट केली, तिथून जर काही क्लिक झाले, ओके, इथून युजर समजा कोणत्या कोणत्या पेजेसवरती गेले, क्लिक केले, तर असे जे काही डेटा आहे तुम्हाला तो डेटा तुमच्या गुगल अनालिटिक्सवरती दिसायला लागेल. त्यासाठी तुम्हाला पहिले ही प्रोसेस करणं गरजेचे आहे. तर लीना, मला सांगा, याच्यामध्ये तुम्हाला ही प्रोसेस समजली का? हो हो सर, समजलं. ओके. कारण की फक्त टेस्ट करण्यापुरतं तुम्हाला करावं हम्म लागेल. जेव्हा तुम्ही तुझा कंटेंट, तुमचा कोड पोस्ट करता, कोड हम्म पेस्ट केल्यानंतरच ती पुढची प्रोसेस आहे. हम्म. हो सर, समजलं. तर हे करून आजच्या आज हे करायचं आहे तुम्हाला. हो त्याच्यामध्ये काही डिले नाही पाहिजे, कारण उद्या तर ते हो क्लिअरली आपल्याला चेक करता येईल. हो हो. जयंत, सर, आलात का तुम्ही नाही तुम्ही अजून? रेकॉर्डिंग केलाय का? काय? रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग केलंय याचं? हो, रेकॉर्ड. रेकॉर्डिंग चालूच आहे. हा, तेच. ठीक आहे सर, तुम्ही पाठवून द्याल तरी मी करील. त्या दिवशी लास्ट स्टेपला थोडं हे आलं होतं म्हणून मग मी तुम्हाला मेसेज टाकला होता की सर हम्म. पाठवा म्हणून. पण मग ते झालं माझ्याकडून सॉल्व्ह. काय? जयंत अजून पण आला नाही वाटतं. काय सर? जयंत अजून पण आला नाही वाटतं. जयंत अच्छा. नाही आला. जयंत कुठे ते गायब झाला. ठीक आहे, हम्म. कळालं. हो थांबूयात मग इथे हो आपण. हो सर. थँक्यू सर. थँक्यू.